निलेश लंकेंनी अमोल कोल्हेंची भेट घेतली। निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। निलेश लंकेंच्या भूमिकेबाबत वेट अँड वॉच, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाच्या बातमीनंतर हालचालींना वेग। निलेश लंके सध्या नॉट रिचेबल। लंकेंना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता। निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना अर्थ नाही। लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा माध्यमांकडूनच समजल्या। शरद पवारांनी लंकेंच्या प्रवेशाची चर्चा फेटाळली। निलेश लंके येणार असतीलच तर त्यांचं स्वागत आहे। निलेश लंकेंच्या घरवापसीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। निलेश लंकेंचं आम्ही स्वागत करतो। लंके नगरमधून उमेदवार असतील। निलेश लंकेंच्या पवार गटातील प्रवेशाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया। निलेश लंके 5 ते 6 महिने इकडे होते, ते काम आटपून गेले। निलेश लंकेंवर धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। एक गेल्यानं फरक पडत नाही, त्या जागी 5 येतील, आत्राम यांचं वक्तव्य। बारामती मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही। माजी मंत्री विजय शिवतारेंचा आरपारच्या लढाईचा निर्णय। बारामतीत पवारांविरोधात तब्बल 5,80,000 मतदार। पवार कुटुंबियांवर विजय शिवतारेंचा निशाणा। बारामतीत विजय शिवतारेंचा शरद पवारांसह अजित पवारांनाही जाहीर विरोध। बारामतीत 2 पवार विरुद्ध विजय शिवतारे लढाई होणार। दोन्ही पवारांना बारामतीत पाडा, विजय शिवतारेंचा निर्धार। अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला। अजित पवारांनी गरिबांना लुटलंय। विजय शिवतारेंची अजित पवारांवर सडकून टीका। कोल्हापुरातून शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मला आनंद होईल। शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मी स्वतः त्यांना सांगितलं। शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती। 15 ते 17 तारखेदरम्यान निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो। शरद पवारांकडून अंदाज व्यक्त। तर निवडणूक यंत्रणेची आम्हाला चिंता वाटते, शरद पवारांचं वक्तव्य। सक्रिय कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न। रोहित पवारांवरील कारवाई अयोग्य। रोहित पवारांवरील ईडी कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया। ईडीकडून केवळ विरोधी नेत्यांचीच चौकशी, पवारांचं वक्तव्य। पुढील 2 ते 3 दिवसात महायुतीमधील जागा वाटप निश्चित होईल। महायुतीमधील घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा देणार। जागा वाटपाच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनसेची आणि भाजपची भूमिका सारखीच। राज ठाकरे परखड बोलतात, असे नेते। युती आणि मैत्रीला पूरक। भाजप मनसेच्या युतीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। परभणी आणि म्हाडा या 2 जागेवर आम्ही फोकस केलाय, तर मवियाकडे परभणी, म्हाडा या सांगली या 3 जागा मागितल्या। महादेव जानकरांची माहिती। रायगड लोकसभेची सुनील तटकरेंनाच उमेदवारी। लोकसभेच्या प्रचार प्रमुखाची जबाबदारी माझ्यावर, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी कामाला लागावं, मुंडेंचं आवाहन। कोस्टल रोडच्या कामात प्रचंड वसुली चालायची। महायुतीचं सरकार आल्यानंतर प्रकल्पांना गती मिळाली। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरेंनी प्रेझेंटेशन्स दाखवून पालिकेच्या 2 निवडणुका घालवल्या। आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही। देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला। तर फडणवीसांकडून आदित्य ठाकरेंचा बाळराजे असा उल्लेख। कोस्टल रोडच्या प्रकल्पाबाबत मी सगळं केलं, मी सगळं करूनही मला ठाकरेंनी भूमिपूजनाला बोलवलं नाही। कोत्या मनाचे कोण आणि मोठ्या मनाचे कोण हे दिसलं। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। आधीच्या सरकारकडून फक्त खोडा घालण्याचंच काम। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका। तर ज्यांनी निवडून दिलं त्यांना तरी न्याय द्या। वरळीतील प्रकल्पांवरून शिंदेंची आदित्य ठाकरेंना टोला। काही म्हणतात इकडे निवडणूक लढवतो, तिकडे लढवतो आणि जिथून निवडून आलात त्या लोकांसाठी कामं करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं। कोस्टल रोडचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे मोफत असणार। कोस्टल रोड लोकार्पण सोहळ्याला आदित्य ठाकरे, अरविंद सावंत यांची अनुपस्थिती। तर कोस्टल रोडच्या कामात प्रचंड वसुली चालायची। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका। उद्यापर्यंत निवडणूक रोख्याची माहिती द्या। सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा आज ठाकरे गटात पक्षप्रवेश। चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। वेगळा विचार करण्यापेक्षा थांबण्याची तयारी। विश्वजित कदम जिथे नेतील तिथे जाणार, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। तर मी आणि कदम कुटुंबीय विशाल पाटलांच्या पाठीशी, विश्वजित कदमांचं वक्तव्य। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवार गटाच्या याचिकेवर आज दुपारी 2 नंतर सुनावणी होण्याची शक्यता। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही रात्री भेट घेतली।
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, मी निवडणूक लढण्यास तयार, 2 दिवसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार, शांतिगिरी महाराज यांची माहिती. सुनेत्रा पवार आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर, होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू कार्यक्रमांना हजेरी लावणार. साताऱ्यात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजना, मंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक कार्यरत होणार. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी त्यांचा शाळेतच अभ्यास करून घ्यावा, ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, नदी, वारसा स्थळे आणि उद्यानांना भेटींचे उपक्रम राबवावेत, राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळील एकेरी वाहतूक बंद, गर्डरच्या कामामुळे 4 ते 5 दिवसांसाठी बोगदा वाहतुकीकरता बंद. नागपूरमध्ये भगर खाल्ल्यानं विषबाधा झाल्याप्रकरणी एफडीएची कारवाई, भाजणी, भगर, राजगिऱ्यासह अनेक उपवासाचे खाद्यपदार्थ जप्त, एकूण 1,31,000 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त, संबंधित कंपन्यांवर साहित्य विक्रीवर एफडीएकडून निर्बंध. अमरावती नगरपालिकेत तिजोरी रिकामी, शासनाकडून अनुदान न मिळाल्यानं पालिकेकडे स्वच्छता कंत्राटदाराचे 16 कोटी रुपये थकीत. तर कोस्टल रोड आजपासून मुंबईच्या सेवेत, कोस्टल रोडवरून दिमाखात धावल्या क्लासिक विंटेज कार. कोस्टल रोडवरून मुंबईकरांचा डबल डेकर बसमधून प्रवास, वरळी ते मरीन ड्राईव्ह धावल्या एसी बसेस. मुंबईतील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याकरता एमएमआरडीएच्या हालचाली सुरू, मुंबईपासून नवी मुंबई ते बदलापूर नवा मार्ग होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेकडून मॅनहोलवर संरक्षक झाकण बसवण्याच्या कामांना विलंब, पावसाळ्याआधी मॅनहोलच्या कामांना गती देण्याची गरज. मुंबईतील संवेदनशील रेल्वे स्थानकात सुरक्षा यंत्रणेचा अभाव, बॅक स्कॅनर यंत्रे, मेटल डिटेक्टर बंद असल्याचं समोर. मेट्रो स्थानकातील परिसरात मोकळ्या जागेतून उत्पन्न मिळणार, खाद्यपदार्थांचे स्टॉल, विक्री दालने आणि एटीएम सुविधेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचं मेट्रो मंडळाचं नियोजन. मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता, पुढील 2 दिवस पहाटे गारवा जाणवेल तर दुपारी उष्ण हवामान राहील, हवामान विभागाचा अंदाज. पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, 10 महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून 157 कोटी रुपयांचा दंड वसूल, एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान 56,000हून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. उल्हासनगर महापालिकेतर्फे शहरात ई बस सेवा सुरू, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते बससेवेचे लोकार्पण, आता 5 बसेस सुरू झाल्या असून शहरातून 110 बसेस धावणार आहेत. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सिंधू भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला, खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाणांच्या हस्ते लोकार्पण, सिंधू भवनात सिंधी समाजाबद्दल इतिहास मांडण्यात येणार. लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी शिवसेनेची पक्षबांधणीला सुरुवात, मीरा भाईंदरमध्ये अनेकांचं शिवसेनेत पक्षप्रवेश, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार रवींद्र फाटक देखील उपस्थित, तर ठाणे लोकसभा क्षेत्रात शिवसेनेकडून रवींद्र फाटकांचं नाव चर्चेत. यंदा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती स्थिर राहण्याचा अंदाज, डेअरी उद्योजक अभ्यासकांची माहिती. पुण्याच्या भोरमध्ये भाजपच्या बूथ केंद्र प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची विशेष कार्यशाळेचं आयोजन, कार्यशाळेत निवडणूक संदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन. पुण्यात अपहरण झालेल्या 3 वर्षीय मुलाची सुटका, पुणे रेल्वे स्थानकातून मुलाचं अपहरण, भुसावळमध्ये मुलाला सोडून आरोपीचा पळ, बंड गार्डन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कोल्हापुरात रंगलेल्या राज्यस्तरीय इंटरझोनल स्टेट मॅट कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या भोरमधील अथर्व शेटेचा प्रथम क्रमांक, राज्याच्या विविध विभागातून मोठ्या संख्येने मल्ल स्पर्धेत सहभागी. नगरसेवक नसल्याने पिंपरी चिंचवड पालिकेच्या 5 कोटी रुपयांची बचत, पालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीमुळे एकूण 133 नगरसेवकांच्या मानधनात मोठी बचत. पुण्याच्या भोरमधील कोर्ले गावात 23 कोटींच्या बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन, कोर्ले ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार. पिंपरी चिंचवडमधील पवना धरणात केवळ 50% पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता. पुण्याच्या तळजाई वन उद्यानात सरसकट झाडांची कत्तल झाल्याचा आरोप, पर्यावरण प्रेमींचा ठेकेदाराला घेराव. नीट प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी 16 मार्च पर्यंत मुदतवाढ, आधार कार्ड नोंदणीत अडचणी येत असल्यानं मुदतवाढीची मुभा. पीएमपीच्या ताफ्यात 500 गाड्या दाखल होणार, पुढील वर्षभरात गाड्या खरेदी करण्याचं महापालिकेचं नियोजन. रत्नागिरीच्या चिपळूणमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार, पालकमंत्री उदय सामंतांकडून 10 कोटींचा निधी मंजूर. कोल्हापूरच्या इचलकरंजीत सोने तारण कर्जाच्या नावाखाली 2,18,000ची फसवणूक, एकाला अटक, 5 जणांवर गुन्हा दाखल.
माढ्याच्या आलेगावात बंधाऱ्याच्या मागणीसाठी भीमा नदीपात्रात शेतकऱ्यांचं 3 दिवसापासून ठिय्या आंदोलन. मागणी पूर्ण न केल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांचा इशारा. अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं सामूहिक उपोषण. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा 5वा दिवस. 50हून अधिक वृद्ध शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. इगतपुरीत धरणाची पाणी पातळी 50% खाली. 12 ते 13 गावांना बसणार पाणी टंचाईच्या झळा. लवकर धरणातून शेतात पाण्याचे आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राजमुद्रा ग्रुपच्या वतीनं महिला मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग. गोंदिया जिल्ह्यातील 30,50,000हून अधिक वीज ग्राहकांवर 421 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी वसुलीसाठी महावितरणची धडपड. कोल्हापुरातील इचलकरंजीत प्रगती स्वसहिता महिला बचत गटाला 19,50,000चं अनुदान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनुदानाचं वाटप. वाशिममध्ये रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पांचा मोठा वापर. बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडल्याचं चित्र. जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता. वर्ध्याच्या समुद्रपुरातील गिरणमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन. कृषी विभागाच्या वतीने प्रगतिशील शेतकऱ्याचा सत्कार संपन्न.